सुवर्ण किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत। आज आपण पाहणार आहोत घरच्या घरी दुधाच्या साईपासून रवाळ साजूक तूप कसं बनवायचं। बघा, दुधाच्या टोपावर कशी छान घट्ट आणि जाड मलाई आली आहे। चमच्याने आपण ही सगळी साई एका वेगळ्या भांड्यात काढून घेऊया, जी आपण तूप बनवण्यासाठी साठवणार आहोत। या साईमध्ये आपल्याला थोडं दही म्हणजेच विरजण टाकायचं आहे आणि रोज अशीच दुधावरची जाड साई काढून यात मिक्स करून साधारण 15 दिवस फ्रीजमध्ये साठवून ठेवायचे आहे। साधारण 15 दिवसानंतर ही विरजलेली सगळी साई मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायची। आता लोणी झटपट वर येण्यासाठी यात थोडं थंड पाणी किंवा बर्फाचे खडे टाकायचे। फक्त 2 ते 3 वेळा चालू बंद करून फिरवून घ्यायचं। बघा, अगदी 1 मिनिटात पांढरे शुभ्र लोणी कसं छान वर तरंगू लागलंय। नंतर हे लोणी थंड पाण्याने 2 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं, ज्यामुळे तुपामध्ये आंबट वास राहत नाही आणि तूप जास्त दिवस टिकतं। आता हे लोणी कढईत किंवा टोपामध्ये मंद आचेवर गरम करायला ठेवा। लोणी विरघळल्यावर चमच्याने सतत हलवत राहा, जेणेकरून ते खाली जळणार नाही। तुपाचा रंग हलका सोनेरी झाला की गॅस बंद करा। तूप कोमट झाल्यावर गाळणीने गाळून भरणीत भरा। बघा, आपण घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने कसं रवाळ साजूक तूप बनवलं आहे। मग तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ जर आवडल्यास सुवर्ण किचनला नक्की लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। सुवर्णास किचन व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत अतिशय चविष्ट रेसिपी। ही रेसिपी बनवायला खूपच सोपी आहे। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा।